सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दास भार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश याचे वाचन करीत आहोत. त्याचा आज भाग 8 ऐकूया. सद्गुरु श्री गजानन महाराजांचा मुक्काम बंकटलाल अगरवाल याच्या घरी होता. त्यांच्या दर्शनाला भक्त पेढे आणि मिठाई घेऊन येत असत. कुणी भंडारेही करत असत. नवस फेडीत असत. दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी होत असे. शेगावमध्ये विठोबा घाटोळ नावाचा माळी समाजातील एक गृहस्थ राहत होता. हा विठोबा घाटोळ कोणताही कामधंदा करीत नसल्याने आणि वयाने वृद्ध असल्याने महाराजांच्या जवळ येऊन बसू लागला. एके दिवशी बंकटलालच्या वडिलांनी भवानीराम अग्रवाल यांनी विठोबा घाटोळ यास म्हणाले, तू महाराजांच्या सेवेत राहत जा. तेव्हापासून तो सर्व वेळ तिथेच घालवू लागला. तो महाराजांची सेवा करीत असला तरी त्याच्या मनातील भाव मात्र वेगळाच असे. महाराज कधीकधी त्याच्याजवळ चिलीम भरून मागत असत. तो महाराजांना चिलीम भरून देत असे. ह्या गोष्टीचा फायदा उठवून तो महाराजांचे माझ्यावर फार प्रेम आहे आणि मी त्यांचा निस्सीम भक्त आहे असे लोकांना सांगू लागला. येथील कोणतेही काम माझ्याशिवाय होत नाही असेही तो भक्तांना अहंकाराने सांगत असे. महाराजांसाठी नैवेद्य रूपाने आलेले पेढे, बर्फी आणि मिठाई तो आपल्याजवळ ठेवून घेई. त्यातला बराचसा भाग स्वतःच खाऊन घेत असे. त्याला कुणीही काही बोलत नसल्याने सर्व काही जणू त्याच्या मनासारखे होऊ लागले. पुढे त्याने एक नवीनच प्रस्थ सुरू केले. तो घुमारे घालू लागला. श्री गजानन महाराज माझ्या अंगात येतात असे तो भक्तांना सांगू लागला. महाराज अंतर्यामी होते. ते त्यांचे दांभिकपण जाणत होते. एक दोनदा महाराज म्हणालेही, ढोंग करतो बेटा, पण म्हातारा आहे, जाऊ द्या. तरीही तो मनमानी करू लागला. काही दिवसांनी महाराज जिथे नित्य बसत त्या ठिकाणी त्याने घंटा बांधल्या आणि कुणी पूजा करण्यासाठी आले तर त्याने पहिल्यांदा घंटा वाजवून मगच आत यावे असा नियम तयार केला. एकंदरीत तो सर्वांना महाराज माझ्या शब्दाला मान देतात आणि महाराजांची सारी सेवा मीच करतो असे दाखवू लागला. त्याला अहंकार झाला होता. त्या अहंकारापोटी आपले काय चुकतं आहे याचे भानही त्याला नव्हते. येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना तो जबर धाक देऊ लागला. श्री महाराज स्वयमेव शंकर असले तरी विठोबा घाटोळ हा येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांवर हमेशा गुरगुरणारा नंदिकेश्वर बनला. महाराजांनी हे पूर्णपणे जाणले होते. एक दिवस महाराजांनी एक लीला केली. बाहेरगावची काही भक्तमंडळी महाराजांच्या दर्शनासाठी आली होती. त्यांना महाराजांचे दर्शन घेऊन काही निकडीच्या कामासाठी दुसऱ्या गावी जायचे होते. ते दर्शनासाठी आले तेव्हा महाराज आपल्या पलंगावर निजलेले होते. महाराजांना जागे करण्याविषयी कोणाची हिंमत होईना. भक्तांना परगावी जाण्याची घाई असल्याने ते आपापसात कुजबूज करू लागले आणि विठोबाला म्हणाले, विठोबा, आम्हाला निकडीच्या कामासाठी इथून लगेचच परगावी जायचं आहे. महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाण्यास पाय निघत नाही. हे अवघड काम ज्याशिवाय दुसरा कोणी करू शकणार नाही. महाराजांच्या शिष्यात तूच मुख्य तसेच धोरणी आणि महाधूर्त असल्याने तुला आम्ही हात जोडून विनंती करतो, तेव्हा आमचे एवढे काम करून दे. भक्तांनी केलेल्या स्तुतीने विठोबा फुगून गेला आणि त्यानं म्हणाला, महाराजांना मी आत्ता उठवतो. महाराज माझ्या शब्दाबाहेर नाहीत. तो गेला आणि महाराजांनी आपल्या अंगावर पांघरलेला शालीचा पदर त्याने ओढला. त्याच्या इच्छेनुसार महाराज उठले खरं. भक्तांचे दर्शन घेण्याचे काम आटोपले आणि ते पुढच्या प्रवासाला निघाले. पण इथे विठोबावर मात्र संकट ओढवले. महाराजांनी बाजूला पडलेली एक काठी घेऊन विठोबाच्या पाठीत घातली. म्हणती, बेटा माजून गेला, आपली स्थिती विसरला. ह्या लुच्च्याने अरंबीला उघड उघड व्यापार की. मला लावितो उपाधी, घंटे आणून बांधितो मठी. घुमारे घाली कधी कधी, ऐसा आतिनी छा. या घुमाऱ्याचे बक्षीस घे मी देतो तुला खास. तुझवरी केलेल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी. सोमलला साखर मानू नये, विषाजवळ करू नये. तस्करासी लेखू नये, निज कंठीचं ताईत. महाराजांना उपाधी मान्य नव्हती. कसलेही ढोंग मान्य नव्हते. महाराज सत्याचे आणि शुद्धतेचे पुरस्कर्ते होते. भक्त ज्ञानी असो वा अज्ञानी,
महाराज त्यांच्यात भेद करीत नसत. ते केवळ त्याच्यातील सत्य आणि शुद्ध भाव पाहत. महाराजांच्या संपर्कात जे जे धर्माचे अवडंबर करणारे, दंभ करणारे आले त्यांना महाराजांनी दंडित केले. महाराज म्हणतात, आपली योग्यता विसरू नका. आपली योग्यता बघूनच वर्तणूक ठेवा. आपली स्थिती विसरू देऊ नका. भ्रमात पडू नका. स्वतःचे निरीक्षण करा. योग्यता वाढवा. प्रथम आपली योग्यता शोधा आणि त्याप्रमाणे आचरण ठेवा. मात्र आपली योग्यता दाखवण्यासाठी कसल्याही दंभाचा आधार घेऊ नका. दंभाला बळी पडू नका. विठोबाने संतत्वाचा उघड व्यापार सुरू केला आणि त्यायोगे महाराजांना उपाधी लावण्याचा प्रयत्न चालवला. घंटा बांधून नसते प्रस्थ उभे केले. मात्र महाराजांना ते मान्य नव्हते. अशा गुमारे घालणाऱ्यांच्या वर, अंगात येणाऱ्यांच्या वर कृपा करणे म्हणजे ईश्वराचा अपराधी होणे होय, असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. देव अंगात येतो हे केवळ डंब होय, ढोंग होय. देव अंगात येणे म्हणजे गुमारे घालणे नव्हे. देवाची सर्व लक्षणे त्याच्या अंगी उतरतात. तेथे दंभ उरत नाही. तेव्हा देवाचा काही वेळेपुरता संचार होणे हे असत्य आहे. देव एक वेळ अंगात आला की तो लगेच निघत नाही. त्याचे संतत्वात सत्यात रूपांतर होते. जे गुमतात ते संत नव्हेत. दैवी संचार होतो असे म्हणणारे संतही खरे नव्हेत. हे लोकांची दिशाभूल करणे होय, फसवणूक करणे होय. आपल्यात योग्यतेपेक्षा जास्त श्रेष्ठत्व प्रस्थापित करणे होय. हे अज्ञान आहे. देव अंगात येण्याचे प्रकार मुख्यतः ज्यांना खऱ्या देवाविषयीचे ज्ञान नाही, ज्यांना अध्यात्म माहीत नाही, ज्यांच्या शिक्षणाचा अभाव आहे, अशांमध्ये दिसून येतो. त्याच्या मागे त्यांचा भ्रम, अज्ञान आणि मानसिकता हीच प्रमुख लक्षणे होत. आता वाचकांना प्रश्न पडेल की ज्यांच्या अंगात दैवी संचार होतो त्यांनी तेव्हा सांगितलेले कथन खरे का ठरते? त्यांचे कथन पूर्णपणे खरे ठरते असं नाही. इतरत्र लहान मोठी दैवते असतात. त्यांचा एखाद्या भक्तावर त्याचा अधिकार आणि शुद्धता यानुसार संचार होऊ शकतो. मात्र हा संचार काही त्याला घुमवत नाही, वेड्यावाकड्या क्रिया करवत नाही. असे घुमणे म्हणजे त्या भक्ताची अपरिपक्वता होय. त्याला जो संचार पेलवत नाही असे म्हणता येणार नाही, कारण ज्याला पेलवत नाही त्याच्यात संचार होणेच अशक्य. थोडक्यात हे त्याचे मनोराज्य होय. हा त्याच्या मनाचा खेळ होय. दुसरा संचार म्हणजे पिशाच्य संचार. हा संचार मात्र कोठेही आणि केव्हाही होऊ शकतो. पिशाच्य म्हणजे अतृप्त, अदृश्य आत्मा. असे आत्मे वासनामय देह धारण करून अंतराळात वावरतात. असे आत्मे आपल्या अतृप्त इच्छा एखाद्या माणसाद्वारे त्याच्या शरीरात प्रवेश करून त्याच्या मन आणि बुद्धीवर ताबा ठेवतात. अशा प्रकारचा संचार त्याच्या अंगात होतो त्याला थकवा, शरीर इजेचे भान, बोध व्यक्तिगतरित्या जाणवत नाही. त्यांचे कथन काही प्रमाणात खरेही ठरते. त्यामुळे साधारण माणसाला उत्सुकता व नवल निर्माण होते. भोळे भाबडे लोक त्यांच्या अंगात दैवी संचार होतो असे म्हणून पाया पडू लागतात. काही लोक भूतविद्या जाणतात आणि त्याच्या बळावर विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरेही देतात. त्यामुळे लोकांना त्यांच्यातील संचार खरा वाटतो आणि बुद्धीलाही तो पटू लागतो. ते आपल्या सांसारिक अडचणी घेऊन गर्दी करू लागतात, त्यांच्या नादी लागतात. मग तो ढोंगी, भोंदू साधू अशा भक्तांना नागवतो. जेव्हा त्यांना हे सत्य कळते तेव्हाच त्यांची बुद्धी ठिकाणावर येते. काही लोक अशिक्षित, अज्ञानी असतात. संचाराचा बहाणा करून ते आपले मोठेपण, वेगळेपण प्रस्थापित करतात. लोकांना आपल्या नादी लावतात. हा प्रकार ज्ञानाचा अभाव आणि मोठेपणाची हाव या दोहोतून प्रसवतो. काही लोक आपल्या तंत्र, मंत्र आणि साधना शक्तीच्या बळावर मनाने दुर्बळ आणि बुद्धीने अपरिपक्व अशा इतर व्यक्तींवर आपला प्रभाव दाखवतात. श्री गजानन महाराज संतांना, साधकांना आणि भक्तांना अशा दंभाचारी लोकांच्यापासून सावधानतेचा इशारा देतात. अशा दंभाचारी लोकांना जवळ ठेवणे म्हणजे विषाला साखर मान्य होय. चोराला स्वतःच्या गळ्यातील ताईत मान्य होय. त्यांना जवळ केल्याने उपाधीचा जन्म होतो, अधर्म फोफावतो. अशा लोकांमुळे संताचे संतत्व कलंकित होते. जनमानसात खऱ्या संतांविषयीची जी धारणा असते ती नष्ट होऊन लोकही सत्य सोडून मनमानी करावयास लागतात. त्यांच्यातील धर्माविषयीचे प्रेम, जिज्ञासा नष्ट होते. खरं धर्माची संकल्पना पुसली जाऊन अधर्म प्रस्थापित होतो. तेव्हा धर्माचे रक्षण करण्यासाठी संतांनी गाफील राहू नये. धर्मास प्रस्थापित करण्याकरता संत अवतारित होतात. मोडकळीला आलेला धर्म पुन्हा स्थापित करून
खऱ्या भक्तांना योग्य तो मार्ग दाखवण्याचे आपले प्रयोजन पूर्ण करताना ते दंभाचारास चारा देत नाहीत. धर्माचा व्यापार करणे थांबवले गेले पाहिजे. धर्म धारण करताना त्याचा आपल्या सहवासातील लोक गैरफायदा घेतात. धर्माच्या नावाखाली भक्तांची फसवणूक होऊन आपल्याला उपाधी चिकटवली जाते. याची हजेरी संतांना घेणे अगत्याचे असते. अशा दंभाचारामुळे भोळे भक्तजन फसवले जातात. अन्यायास अधर्मास बळी पडतात. काही निर्व्यापी आळशी बनतात. हा प्रकार म्हणजे धर्माला आणि मानवजातीला काळीमा लावणे होय. तेव्हा भक्तांनीही जागरूक असले पाहिजे. जेथे जेथे असे दंभ आढळते त्याच्या नादी लागू नये. त्याचप्रमाणे खऱ्या संतांनी साधकांनी अशा आळशी आणि अमानुष व्यवहार करणाऱ्यांना धडा शिकवावा. अन्यथा धर्म आणि अधर्म, सत्य आणि असत्य यात कोणताही फरक उरणार नाही. महाराजही स्पष्टवादी आहेत. त्यांनी असा प्रकार कधीही खपवून घेतला नाही. जेव्हा तशी वेळ आली तेव्हा त्या अधमांना झोडपून सरळ केले. महाराज आपणास अगदी जवळचे वाटतात. याचे कारण त्यांनी आपल्या समस्यांना जाणले आहे. मानवी समस्यांची शक्यता त्यांना चांगलीच माहीत आहे. अशा मानवी समस्यांची शक्यता जाणूनच त्यांनी सर्व लीला केल्या आहेत. मात्र त्यांच्या कृतीतून आपण सत्य शोधले पाहिजे. त्या कृतीमागील संदर्भ शोधले पाहिजेत. त्यांची प्रत्येक क्रिया धर्माच्या आणि मानवजातीच्या कल्याणाचा आणि विकासाचा संदर्भ राखण्याची क्षमता धारण करते. तेव्हा आपण त्यांच्या कृतीचा अर्थ सूक्ष्म बुद्धीने शोधण्याचा प्रयत्न करणे अति महत्त्वाचे ठरते. म्हणूनच त्यांच्या संदेशाचे मनन, चिंतन आणि आचरण केले पाहिजे. विठोबा घाटोळास दंड देऊन महाराजांनी अधमांचा निषेध केला आहे. महाराजांनी अनेक भक्तांना आणि शिष्यांना मारल्याचे प्रसंग आहेत, परंतु ते वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. काही भक्तांना मार देऊन त्यांनी त्यांच्यावर कृपेचा वर्षाव केला आहे. काहींचा उद्धार केला आहे. काहींची परीक्षा घेतली तर काही दांभिकांना सरळ करण्यासाठी बडवले देखील. त्यांच्या या कृतीतील फरक अगदी स्पष्टपणे दिसतो. तेव्हा त्यांचे मारणे म्हणजे केवळ अवकृपा किंवा दंभ आढळल्यामुळे मारणे असे वाचकांनी समजू नये. तसे समजल्यास ते चुकीचे ठरेल. विठोबास खरे पाहता महाराजांचा सहवास लाभण्याची आणि सेवा करण्याची संधी चालून आली होती, परंतु त्याला ह्या संधीचा भाग्याचा फायदा करून घेता आला नाही. त्याने दंभाचारामुळे अहंकारामुळे चालून आलेली संधी गमावली. महाराज करुणेचे सागर कृपाकारक असूनही केवळ विठोबाच्या दंभामुळे उपाधी लावण्याच्या प्रकारामुळे ते त्यांच्यावर कोपले. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. जय गजानन महाराजांचे आवडतं भजन. भोलानाथ हे दिगंबर दुःख मेरा हरो रे. भोलानाथ हे दिगंबर दुःख मेरा हरो रे. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. अगर चंदन का भस्म चढ़ाऊं तो शिवजी के पैया पड़ो रे. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. नंदी जो ऊपर स्वार भये मस्तकी गंगा धरो रे. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. शिव शंकर को तीन नेत्र है अद्भुत रूप धरो रे. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. अर्धांग गौरी पुत्र गजानन चंद्रमा माथे धरो रे. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. आसन डाल सिंहासन बैठे शांति समाधि धरो रे. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. कांचन थाली कपूरे की बाती शिवजी की आरती करो रे. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. मीरा के प्रभु गिरिधर नागर चरणों में शीश धरो रे.
चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे। चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे। जय गजानन। सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय गजानन। सर्व श्रोत्यांना नमस्कार। आपण श्री दास भार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्र कोश ह्याचे वाचन करत आहोत। त्याचा भाग 9 आज ऐकूया। जानकी रामे दिला नाही विस्तव चिलिमी कारणे। शके 1801 वैशाख शुद्ध तृतीया दिनांक 24 एप्रिल 1879 गुरुवार। वऱ्हाडांमध्ये अक्षय तृतीयेस विशेष महत्त्व आहे। या दिवशी पितरार्थ उदक कुंभास देऊन श्राद्ध केले जाते। हा दिवस सणाच्या स्वरूपात साजरा केला जातो। ब्राह्मणांना भोजन दिले जाते। दिवस उजाडला। महाराज आपल्या मस्तीत बसलेले होते। त्यांच्या भोवती बरीचशी मुले जमली होती। महाराज त्या मुलांना म्हणाले, बालका म्हणती गजानन चिलीम द्यावी भरून, तंबाखूची मज कारण विस्तव वरी ठेवून या। सकाळपासून ऐसाच बसलो, चिलीम मोडी नाही प्यालो, त्यामुळे हैराण झालो, भरा चिलीम मुलांनो। महाराजांचे बोलणे ऐकून मुलांना आनंद झाला। त्यातील एकाने लगबगीने चिलीम घेऊन त्यात तंबाखू भरला। पण विस्तवाचे काय? इतक्या सकाळी कुणाच्या घरी विस्तव मिळणार? चूल पेटावयास अजून अवकाश होता। चिलिमीसाठी लागणारा विस्तव आणण्यासाठी काय युक्ती करावी ह्या चिंतेत मुलांना पडलेले पाहून बंकटलाल म्हणाला, अरे आपल्या वेटाळात जानकीराम सोनार आहे ना, त्याच्याकडे जाऊन विस्तव मागा, कारण दुकान उघडल्यावर सोनार काम सुरू करण्यासाठी त्याला विस्तवाची जरुरी भासते। आधी पेटते बागेसरी, त्याच्या पुढे दुकानदारी, सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला। मुले बंकटलालांच्या म्हणण्यानुसार जानकीरामाकडे आली आणि त्याच्याकडे महाराजांच्या चिलमीसाठी विस्तव मागू लागली। जानकीराम मुलांवर खेकसला आणि त्यांना रागाने म्हणाला, आज अक्षय तृतीयेचा दिवस आहे, आज मी कुणालाही विस्तव देणार नाही। मुले विस्तवासाठी गयावया त्याला करू लागली। अहो गजानन महाराज देवांचेही देव आहेत, त्यांच्या चिलीमीसाठी हा विस्तव जाणार आहे। साधूची इच्छा जर पूर्ण झाली नाही तर अशुभ घडेल हे विसरू नका। आपण आमच्यापेक्षा मोठे आहात, तेव्हा विनाकारण ह्या तुमच्या व्यावहारिक गोष्टी सांगत बसण्यापेक्षा तुम्ही आम्हाला चिलमीसाठी विस्तव दिला तर महाराज चिलीम पिऊन तृप्त होतील आणि तुमचेही भाग्य उदयाला येईल। मुलांच्या त्या बोलण्याने जानकीराम अधिकच बिथरला आणि त्यांना अद्वा तद्वा बोलू लागला। त्याचे मरण जवळ आले त्याचे पाय खोलाकडे, अशी जानकीरामाची अवस्था झाली। तो मुलांना म्हणाला, हा कसला साधू, हा चिलीम बहादर आहे नुसता, गांजा तंबाखू पीत बसतो, गावात नागवा फिरतो, वेडे चाळे करीत राहतो, गटारातील पाणी पितो, याला जात नाही ना गोत। अशा वेड्या पिशाला मी मुळी साधूच मानत नाही। या वेड्याच्या नादी लागून बंकटलाल खुळ्याप्रमाणे वागत आहे। मी चिलिमीसाठी मुळीच विस्तव देणार नाही। अरे तो साक्षात्कारी आहे ना, मग त्याला चिलीम पेटवण्यासाठी विस्तवाची आवश्यकता का? तो आपल्या कर्तृत्वाने विस्तव का निर्माण नाही करत? जालंधरनाथ सुद्धा चिलीम ओढत असत, पण विस्तवासाठी ते घोरघोर हिंडले नाहीत। जा आता, येथे उभे राहू नका, तुम्हाला विस्तव मिळणार नाही। मुले विनमुख होऊन महाराजांकडे परतली आणि त्यांना घडलेली हकीकत सांगितली। त्यांचे बोलणे ऐकून महाराज नुसतेच हसले आणि शांतपणे त्यांना म्हणाले, अरे आपल्याला त्याच्या विस्तवाचे काही प्रयोजन नाही। असे म्हणून त्यांनी आपल्या हाती चिलीम घेतली आणि ते बंकटलाल यांना म्हणाले, बंकटा या चिलिमीवर नुसती काडी धर। त्यावर बंकटलाल म्हणाले, महाराज थोडे थांबा, काडी नुसती धरून काम कसं भागेल? तिला घासून मी विस्तव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो। तेव्हा महाराज त्याला म्हणाले, उगीच चरचर करू नको, नुसती चिलिमीवर काही काडी धर, तिला मुळीच घासू नको। समर्थांची आज्ञा प्रमाण मानून त्याने चिलिमीवर काडी धरली। तोच त्यातून वैश्वानर म्हणजेच अग्नी प्रकट झाला। काडीप्रती विस्तवाचा अंशही नव्हतासाचा। हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर। काडी तैसीच राहिली, चिलीम तीही पेटली, कशाचीही नाही उरली जरूर खऱ्या साधूला।
येथे विशेष महत्त्वाचे म्हणजे चिलिमीवर काडी धरताच त्यातून अग्नी प्रकट झाला. चराचरामध्ये पंचमहाभूते आहेत हे आज सर्व जग मान्य करते. याविषयी कोणाचेही दुमत नाही. तसेच लाकडात अग्नी असतो हे देखील सर्वमान्य आहे. महाराजांना त्या काडीतून तो अग्नी फक्त प्रकट करावा लागला. हे साधारण व्यक्तीचे काम नाही. तो महाराजांच्या सर्व शक्तिमान संतांच्या चमत्काराचा एक भाग आहे. आपण फक्त हवेमुळे झाडावर झाडे घासतात आणि त्यातून अग्नी निर्माण होऊन जंगल पेट घेते हे ऐकतो, मानतो आणि कबूलही करतो. पण येथे महाराज म्हणतात काडी घासण्याचीही जरुरी नाही आणि त्याचे प्रात्यक्षिक त्यांनी करूनही दाखवले. दुसरे विशेष महत्त्वाचे म्हणजे अग्नी निर्माण होऊनही ती काडी मात्र जळली नाही. हे मात्र थोडे कठीणच वाटते. तसेच बुद्धीलाही पटत नाही. अग्नी प्रकट होणे ही गोष्ट ही बुद्धी मान्य करत नाही. पण हा तर बुद्धीच्या पलीकडचा विषय आहे. तो बुद्धीला आकलन कसा होईल? तो बुद्धीच्या परे आहे. महाराजांचे फक्त चिलीम पेटवणे एवढेच प्रयोजन होते व ते त्यांनी काडीतील अग्नी प्रकट करून पूर्णही केले. जर काडी जाळणे हे त्यांचे प्रयोजन नव्हते तर ते उगीचच काडी का बरं जाळतील? त्यांचे जेवढे काम आहे तेवढाच भाग तत्व त्यांनी प्रकट केले आणि चिलीम पेटवून घेतली. महाराजांसाठी काहीही कठीण नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात मनाची या जोगे सिद्धी पावे. जेवढे मनात आले तेवढेच ते सिद्ध करतात. इतर गोष्टींशी त्यांना काहीही घेणे देणे नसते. भलत्या सलत्या साधूचे हे कार्य नाही. ज्यांची सर्व सृष्टीवर सत्ता आहे त्यांनाच हे साध्य होऊ शकते, अन्यथा नाही. यावरून महाराजांच्या योग सामर्थ्याची कल्पना येईल. वर्षप्रतिपदेसाठी जसे निंबाच्या फुलांचे महत्त्व असते तसेच अक्षयतृतीयेला चिंचवण्याचे महत्त्व असते. जानकीराम सोनाराने कुळाचाराप्रमाणे भोजनाच्या वेळी चिंचवणे केले होते. पंगत बसली, पाने वाढली गेली, तृणात चिंचवणे वाढले होते. जेवायला सुरुवात होणार तोच लोकांना चिंचवण्याच्या द्रोणात अळ्यांचा बुजबुजाट झालेला दिसला. सर्वांनाच किळस वाटली. ते सर्वजण जेवण न करता पानावरून तसेच उठून गेले. जानकीराम एकदम खजील झाला. चिंचवण्यात एकाएकी इतक्या आळ्या कशा झाल्या ह्याचे त्याला कोडे पडले. तो विचार करू लागला की आपण असे कोणते पाप केले, असा कोणता अपराध केला की आज अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर सर्वजण भोजन पात्रे टाकून तसेच निघून गेले. त्याला काही कळेना. इतक्यात त्याला सकाळी घडलेली घटना आठवली. आपण श्री गजानन महाराजांच्या चिलमीसाठी विस्तव दिला नाही, त्याचे तर हे फळ नसेल ना? त्याच्या बुद्धीला ते पटले आणि तो मनोमन दुःख करू लागला. मीच या साऱ्या प्रसंगाला कारणीभूत आहे. आज सकाळी श्री गजानन साधूला त्यांची योग्यता न जाणता मी विस्तव दिला नाही. केवळ शुभ अशुभ या भ्रमात माझ्या हातून हा दोष घडला. त्या राजराजेश्वराला मी भिकारी मानले, वेडा समजलो. त्या कल्पतरूला मी बाभळ मानली, त्या चिंतामणीला मी गार समजलो आणि माझ्या दुर्दैवाने डाव साधला. माझ्या हातून संत सेवेचे पुण्य घडले नाही. आता त्यांचे पाय धरल्याशिवाय, त्यांची क्षमा मागितल्याशिवाय गत्यंतर नाही. अशा विचारातच सोबत चिंचवण्याचे पात्र घेऊन तो बंकटलाल यांच्या घरी आला आणि त्यांना सांगू लागला, अहो शेटजी बंकटलाला, आज माझा घात झाला. पहा या चिंचवण्याला आत किडे पडले बहु. माणसे उठली उपोषित, तेणे झाला श्राद्ध घात. हे ऐसे व्हावया कृत्य माझा मीच कारण असे. आज सकाळी चिलिमीला मी नाही विस्तव दिला. पोरे मागत असता भला समर्थांच्या चिलमिस्तव, त्याचेच हे आहे फळ. चिंचवणी नासले सकळ. हे ऐकून बंकटलाल बोलू लागला येणेरती, अहो तुमचे चिंचोके पाहिलेत का? बहुधा ते किडके असतील म्हणून तुमचे चिंचवणे नासले असावे असे मला वाटते. त्यावर जानकीराम सोनार म्हणाला, नाही हो, अशी शंकाच काढू नका. मी स्वतः कोरी चिंच फोडून टरफले आणि चिंचोके बाहेर काढले आहेत. अजूनही चिंचोके तसेच पडलेले आहेत. तुम्ही स्वतः ते पाहू शकता. शेठजी, मला तुम्ही महाराजांच्या पायावर नेऊन घाला. मला त्यांची क्षमा मागायची आहे. असे म्हणून तो बंकटलाला बरोबर गेला आणि महाराजांच्या समोर त्यानं साष्टांग दंडवत घातला. समर्थांकडे तो क्षमा याचना करू लागला. दयाघना, मी अनंत अपराध केले आहेत. आता मात्र तुम्हाला शरण आलो आहे. करुणा करा, मला क्षमा करा. आपण साक्षात शंकराचे अवतार आहात ह्याची मला खात्री पटली आहे.
आजपासून मी आपणाबद्दल शंका घेणार नाही, आपली टवाळी करणार नाही. अनाथांच्या नाथा, आता अंत पाहू नका, माझ्यावर कृपा करा. त्याचे हे बोलणे ऐकून महाराज त्याला शांतपणाने म्हणाले, उगीच खोटे बोलू नकोस. तुझे चिंचवणे मधुर चवीचे आहे, त्यामध्ये किडे पडलेले नाहीत. महाराजांचे हे बोलणे ऐकून सर्वांनी ते चिंचवणे निरखून पाहिले. तेव्हा त्यांना जाणवलं की ते चिंचवणे खरोखरच चांगले होते. त्यात आळ्याही दिसत नव्हत्या. पूर्वीचा सगळा प्रकार मावळून गेला होता. चिंचवणे बघून सर्वजण आश्चर्यचकित झाले. पंकजलाल यांनाही नवलच वाटले, कारण त्याने ते चिंचवणे जेव्हा पहिल्यांदा पाहिले होते तेव्हा त्याला त्यात खरोखरीच किडे दिसले होते. त्याला समर्थांची लीला उमजली. इतरांनाही समर्थांचा अधिकार कळून आला. हां हां म्हणता सर्व गावात ही चर्चा पसरली. जो तो समर्थांचा अधिकार मानू लागला. कस्तुरी कितीही झाकली तरी तिचा सुवास काही लपत नाही. महाराजांनी कितीही वेडेपणा पांघरला तरीही त्यामागील अवतारत्व लोकांना जाणवेलच. जाणत्यांना ते जाणवायलाच हवं. महाराजांची ही लीला आगळी वेगळी आहे. त्यांना अंधश्रद्धा मान्य नाही. त्यांच्यापाशी शंका कुशंकांना स्थान नाही. जानकीराम सोनाराने अक्षयतृतीयेच्या दिवशी अग्नी देणे अशुभ मानले होते. समाजातील मान्यता पावलेली ही शुभ अशुभाची विचारसरणी खरे पाहता चुकीची आहे. सत्कार्यात शंका कुशंक कशाला? जे शुभ कार्य आहे त्याला काळ वेळ नसतो. आपण ते केव्हाही करू शकतो. तिथे पंचांग बघत बसण्याची जरूर नाही. परमार्थात ही बाब आडवी येते. त्या कारणाने आपले नुकसान होऊ शकते. आपल्या समाजात असे शुभाशुभ विचार ठामपणे रुजलेले आहेत. ते आपल्या सत्कार्यात नेहमी अनेक ठिकाणी अडथळे उभे करतात. यासाठी काय शुभ आहे आणि काय अशुभ आहे हे विवेकबुद्धीने तपासले पाहिजे. शुभ कार्यात ह्या सर्व गोष्टी गौण ठरतात. शास्त्राने संमत केलेल्या शुभस्य शीघ्रम ह्या नियमाने आपण पारमार्थिक कार्य करणे शिकले पाहिजे. माणसाचे प्रत्येक ठिकाणी शंका कुशंका काढणे सुरू असते. आपली दोन मने असतात. एक शंका निर्माण करते तर दुसरे आपणच ती लक्षात आणून देत राहते. पण आपण त्या अंतर्मनाकडे लक्ष देत नाही. संकल्प विकल्प म्हणजेच मन, तो मनाचा धर्मच आहे. पण जेव्हा अशी द्विधा मनस्थिती होते तेव्हा त्या गोष्टीचा विचारपूर्वक निर्णय होणे जरुरीचे असते. शुभशकून किंवा अपशकुन, शुभ अशुभ हे माणसाच्या मनाने तयार केलेले तटबंध आहेत. आपण प्रत्येक गोष्टीत हे शुभ अशुभ बघण्याचा नसता खटाटोप करत राहतो. साधे मांजर जरी आडवे गेले तरी आपल्या मनाची कालवाकालव होते. आपण 5-7 पावले मागे चालत जातो. हे सगळे अज्ञान आहे. या गोष्टींना निदान चांगल्या कामात तरी जास्त महत्त्व देऊ नये. परमार्थात तर मुळीच नाही. घरात पाल चूक चुकली तरीही आपले मन हेलकावते. अशा कमकुवत मनाला काय म्हणावे? मनाच्या इतके मागे मागे धावून कसे चालेल? आपले सगळे कृत्य उरफाटेच असते. आपण संतांची शिकवण, शास्त्राचे सार विचारातच घेत नाही. सतत मनाच्या मागे धावत राहतो. आपली बुद्धी मनाचा पाठलाग करीत राहते. मनोमार्गे गेला तो तेथेची खुंटला. आपण आपली बुद्धी मनाच्या हाती सोपवली आहे. त्यामुळे आपली तारांबळ उडते. त्यासाठी मनाला बुद्धीच्या स्वाधीन केले पाहिजे. मग जीवनात यश आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या शंका कुशंका, शुभ अशुभ विचार त्यागले पाहिजेत. हरिपाठात माऊली म्हणतात ना, संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. आपल्या मनाने वाटेल तसे वागल्यास आपली अधोगती होऊ शकते. त्यासाठी संतांची संगत धरली पाहिजे. त्यांच्या सहवासात आल्याने मनाची गती पालटेल. संतांविषयी कोणताही शुभाशुभ विचार पुराशी बाळगून आपले अधःपतन करून घेऊ नये. त्यांच्या सेवेत सदा तत्पर राहिले पाहिजे. त्यांची निंदा करणे, त्यांच्याशी असभ्य व्यवहार करणे म्हणजे स्वतःच स्वतःला नरकात ढकलण्यासारखं आहे. जानकीराम सोनार पिवतकर हे शेगावचे मूळ रहिवासी. हे जातीने सोनार होते. त्यांचे घर बंकटलाल यांच्या घराजवळील गल्लीत होते. सध्या त्या जागेत गुलाखीदास पांडे हे गृहस्थ राहतात. मात्र जेथे महाराजांसाठी अग्नी मागण्यात आला ती जागा नरेंद्रकुमार ताराचंद अगरवाल यांची आहे. त्यांच्या घरासमोरच चंदू मुकुंद याचे घर होते. जानकीराम सोनार ज्या दुकानात काम करीत असे ते दुकान इच्छाराम शेटजींचे होते.
त्या दुकानात जानकीरामांसोबतच घनश्याम सोनार, कृष्णाजी सोनार, शिवराम सोनार असे अन्य 3 जणही कामास होते. जानकीराम वयाने वृद्ध होते. त्यांच्याकडे विशेष अशी धार्मिक वृत्तीही नव्हती. त्यांना पुत्रसंतानही नव्हते. जानकीराम सोनार जेथे काम करीत असत ते दागदागिने बनवण्याचे दुकान बंकटलाल यांच्या घराजवळील वेटाळात होते. चंदूच्या त्या कानवल्यासी सेविती झाले पुण्यराशी. शके 1801 ज्येष्ठ महिना म्हणजेच मे 1879 मधील हा प्रसंग. महाराजांच्या सभोवताली बसलेले भक्तगण अतिव आदराने हात जोडून महाराजांच्या चरणांवर आपली दृष्टी ठेवून आपल्या हृदयातील भाव प्रकट करीत होते. कोणी थंडगार असे चंदन महाराजांच्या अंगाला लावत होते, कोणी आंबे कापून त्यांच्या फोडी महाराजांना देत होते, तर कोणी त्यांना पंख्याने वारा घालीत होते, कोणी खडीसाखरेचा प्रसाद वाटत होते, तर कोणी फुलांच्या माळा महाराजांच्या गळ्यात घालत होते. जो तो आपापली भक्ती, पूजा आणि सेवा महाराजांना अर्पण करत होता. अवर्णनीय असा हा भावभक्तीचा सोहळा होता. या सर्व मंडळीत चंदू मुकुंद हा भक्तही हजर होता. त्याने आणलेले आंबे तो महाराजांना देऊ लागला. तेव्हा महाराज त्याला म्हणाले, हे आंबे नकोत मला, 2 कानोले उतरंडीला आहेत तुझ्यातेच आण जा. त्यावर चंदू दोन्ही हात जोडून नम्रतेने म्हणाला, महाराज आता कान्होले कोठून आणू? आपली इच्छा असल्यास ताजे तळून आणतो. तई महाराज बदले साचे, नाही कारण ताज्याचे. पाहिजे तर तुझ्या उतरंडीचे कान्होले माझं खावया. जा वेळ करू नको, उगीच सबबी सांगू नको, गुरुपाशी बोलू नको, खोटे वेड्या यत्किंचित. महाराजांचे बोलणे ऐकून तेथे बसलेले अवघे लोक चंदू मुकुंदला म्हणू लागले, अरे लवकर जा आणि घरी पाहून ये. संतवाणी कधीही खोटी ठरत नसते. तेव्हा तो घरी गेला आणि पत्नीला म्हणाला, आपल्या घरातील उतरंडीत 2 कानोले ठेवलेले आहेत का ते लवकर बघ आणि तेथे सापडल्यास लगेचच घेऊन ये. त्याचे बोलणे ऐकून पत्नीलाही त्याचे आश्चर्य वाटले आणि ती म्हणाली, अहो मी कानोले केले होते, परंतु त्यास 1 महिना झाला आहे. आता ते कसे शिल्लक राहतील? अक्षय तृतीयेच्या दिवशी मी जे कानोले केले ते त्याच दिवशी संपले. आपण जर म्हणत असाल तर आताच चुलीवर कढई ठेवून मी कानोले तयार करून देते. तुम्ही थोडा वेळ थांबा. सर्व सामान तयार आहे. बाजारातून काहीही विकत आणावे लागणार नाही. पत्नीचे बोलणे ऐकून चंदू तिला म्हणाला, महाराजांनी ताजे कान्होले नको म्हणून सांगितले आहे. त्यांना आपल्या घरातील उतरंडीतील ठेवलेले कान्होलेच हवे आहेत. त्यांनी मला जेवढे सांगितले तेवढेच मी तुला सांगत आहे. चांगली आठवण करून पहा. पतीचे शब्द ऐकून पत्नी घोटाळली आणि त्या कान्होल्यांचा विचार करू लागली. तेव्हा अचानक तिला आठवले, कान्होल्यांचा शोध करिता आठवण झाली तत्वता. उघडमणे थांबानाथा सत्य गेला समर्थांची. 2 कान्होले होते उरले ते मी उतरंडीस ठेविले. त्यांचे स्मरण नाही उरले. सगळ्या महिन्यात मज लागी. त्यास महिना होऊन गेला असेल बुरसावर याला. ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अणुमात्र. तिने तत्काळ उतरंड धुंडाळली. तेव्हा एका खापराच्या कळशीमध्ये असलेले 2 कान्होले तिच्या दृष्टीस पडले. कान्होले थोडेसे सुकून गेले होते, तरी त्यावर बुरशी मात्र आली नव्हती. संतवाणीला बट्टा कसं बरं लागणार? उभय त्यांना आनंद झाला. आनंदाच्या भरात चंदू ते 2 कान्होले घेऊन महाराजांकडे आला. त्याने ते कान्होले महाराजांना अर्पण केले. ते पाहून तिथे जमलेल्या लोकांनाही आश्चर्य वाटले. महाराज भूत, भविष्य आणि वर्तमान जाणणारे त्रिकालज्ञ संत होते. अंतर्ज्ञानाने त्यांना सर्व काही कळते याची कल्पना लोकांना आली. महाराजांनी या प्रसंगामध्ये एक वेगळी लीला केली आहे. हे वाचकांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. तेथे त्यांनी आपले खरे स्वरूप प्रकट केले ते सूक्ष्म बुद्धीलाही जाणवते. आणि ते म्हणजे गुरु या शब्दात लपलेले रहस्य. ते स्पष्टपणे सांगतात की जा वेळ करू नको, उगीच सबबी सांगू नको, गुरुपाशी बोलू नको, खोटे वेडे आहेत किंचित. महाराजांच्या या शब्दातून त्यांचे गुरुत्व सिद्ध होते. पण हे गुरुतत्व नुसतेच कान फुंकणारे नाही, तर येथे त्यांच्या अधिकार श्रेष्ठत्वाची महती पटते. ते खरोखरीच सर्व भक्तांचे गुरुस्थान आहे. चंदू मुकुंद हा महाराजांचा निस्सीम भक्त, परंतु त्याच्यातील भक्तिभावामध्ये कसलाही गाजावाजा नाही. अंतःकरणात दृढ भाव, तोही गुरुभाव आणि गुरुभक्ती. महाराजांना गुरुस्थानी मानणारा असा हा भक्त. महाराज सर्व काही जाणणारे. चंदूने आपल्या अंगी शिष्यत्व बांधले आहे
हे त्यांनी जाणले होते. तो महाराजांना गुरु मानत होता. ह्या त्याच्या शुद्ध भावाला तोलून मापूनच महाराजांच्या स्ववाणीतून गुरु हा शब्द प्रकटला. त्यांच्या शब्दातील ही जादू रहस्यपूर्ण आहे. ते स्वतःहून गुरुत्व स्वीकारित नाहीत, तर ते भक्तावरच सोपवतात. ज्याचा जसा भाव असेल, श्रद्धा असेल किंवा विश्वास असेल, त्याप्रमाणेच ते आपले रूप प्रकट करतात आणि तशीच कृपा त्या व्यक्तीवरही करतात. चंदू हा इतर भक्तांच्या तुलनेत सर्वसाधारण परिस्थिती असलेला, परंतु त्याने आपल्या भावभक्तीतून महाराजांचे गुरुत्व प्रकट केले. तसेच स्वतःचे शिष्यत्वही लपवले नाही. अगदी मनाच्या कप्प्याकप्प्यातून अढळ विश्वासाने जे महाराजांना गुरु मानतात, त्यांच्यासाठी आजही महाराज त्यांचे गुरुच आहेत. गुरु हे एक तत्व आहे. काही लोक, विशेष करून बुद्धिवादी, म्हणतात की महाराज गुरु कसे होऊ शकतात? ते तर समाधीस्थ झालेत, मग त्यांना गुरु कसं मानायचं? अशा वेळेस त्यांनी प्रथम गुरु या शब्दाचा शास्त्रसंमत अर्थ समजावून घेतला पाहिजे. जर गुरु म्हणजे नुसता देह असे मानणारे शिष्य असतील, तर ते भ्रमात आहेत असं म्हणण्यास हरकत नाही. गुरु हे एक तत्व आहे, तो देह नाही. दुसरे असे की महाराज आजही आहेतच. ही संजीवन समाधी आहे. आजही त्यांचा देह जसाच्या तसाच त्या समाधीस्थ अवस्थेत आहे. संजीवन समाधीत असलेल्या देहाला कशाचीही बाधा होत नाही. त्यामुळे बुद्धिवंतांनी फक्त त्यांची श्रद्धा कसोटीला उतरू द्यावी एवढेच पुरेसे आहे. महाराजांना जाणून घेणे अतिशय कठीण आहे. महाराज नुसते गुरुच नाहीत, तर ते सद्गुरू आहेत. आपली भक्ती आपण फक्त बुद्धीच्या चौकटीतून हृदयाच्या कप्प्यात मुक्तपणे उतरू द्यावी म्हणजे झाले. मग कृपेचा तोटाच राहणार नाही. ध्यानमूलं गुरोर्मूर्ती, पूजामूलं गुरोर्पदम, मंत्रमूलं गुरोर्वाक्यम, मोक्षमूलं गुरोर्कृपा, असा चंदू मुकुंदचा दृढ भाव होता. अन्यथा महाराजांनी आपले गुरुपद प्रकट केलेच नसते. त्यालाही थोर भाग्यच असावे लागते. अनंत जन्माच्या पुण्याईचे हे फळ आहे असे म्हणावे लागेल. चंदूने अर्पण केलेल्या 2 कानोल्यांमधून महाराजांनी त्यांना अर्धा कानोला प्रसाद म्हणून दिला. अशी होती महाराजांची कृपा. चंदू मुकुंद हा महाराजांच्या अनेक भक्तांपैकी एक भक्त. बंकटलाल अगरवाल ह्याच्या घराला लागूनच त्याचे घर होते. कामातून सवड मिळताच तो महाराजांच्या जवळ येऊन बसत असेल. त्याची महाराजांच्यावर अतिशय श्रद्धा होती. त्याची परिस्थिती जेमतेमच होती. पती पत्नी दोघेही वयस्कर आणि सात्विक विचाराचे आणि संतांविषयी आदर बाळगणारे होते. त्या उभयतांना महाराजांचा बराच सहवास लाभला. पंकटलालच्या घराजवळ त्यांचे घर होते, त्यामुळे त्या दिव्य साक्षात्कारी संतांचा त्यांना सततचा सहवास घडू लागला. सध्या ही जागा के.व्ही. अगरवाल यांच्या मालकीची आहे. चंदू मुकुंदाची वंशावळी अशी: त्याचा मुलगा मारुती चंदू मुकुंद, मारुतीचा मुलगा चंद्रकांत मारुती मुकुंद आणि त्यांना 2 मुले, डॉक्टर देवेंद्र आणि डॉक्टर विशाला. हे डॉक्टर देवेंद्र सध्या कारंजा येथे स्थायिक आहेत आणि तेथील पटवारी आहेत. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्र कोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 10वा आज आपण ऐकणार आहोत. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दाऊन मुक्त केला. शेगावच्या दक्षिणेस 5 किलोमीटर अंतरावर चिंचोली हे एक लहानसे खेडेगाव आहे. माधव कुलकर्णी तेथीलच एक रहिवासी. त्याने आपले तारुण्य यथेच्छपणे भोगले. त्यावेळी केवळ संसार हेच त्याचे ब्रह्म होते. त्याने धामधुमीचा संसार केला. त्यास कधीही ईश्वराची आठवण झाली नाही. संसार सुख हेच जणू त्याच्या दृष्टीने शाश्वत सुख होते. अशा भरल्या संसारातून एके दिवशी त्याची बायको इहलोक सोडून गेली. मुलेही अल्पावधीचं जग सोडून गेली. त्याला घर संसार स्मशानवत भासू लागले. मन विरक्त झाले. जे चित्त पूर्वी संसारात आसक्त होते ते संसार संपल्याने विरक्त झाले. घरातील चीजवस्तू फस्त झाल्या. वय जवळजवळ 60 वर्षाचे झाले होते. आता आपले उर्वरित जीवन कसे व्यतीत होईल हा विचार त्याच्या मनास सतत बोचू लागला. तो जे जे स्वतःचे समजत होता ते सर्व त्याला सोडून निघून गेले. म्हातार वयात जगण्याचे सर्व आधार जेव्हा कोलमडून गेले तेव्हा त्यास परमेश्वराची आठवण होऊ लागली.
परमेश्वरा वाचून आता आपले अन्य कोणीही नाही ह्याची त्याला मनोमन खात्री पटली. उर्वरित जीवन आता ईश्वराच्या भजनात घालवावे, संत सहवासात जगावे असे विचार त्याच्या मनात येऊ लागले. अशा विचारातच तो एके दिवशी शेगावला श्री गजानन महाराजांच्याकडे आला. महाराजांचा मुक्काम तेव्हा बंकटलाल अगरवाल याच्या घरी होता. माधव कुलकर्णी बंकटलालच्या घरी आला आणि समर्थांच्या जवळ बसला. महाराजांच्या पाया पडून माझ्यावर कृपा करा असे त्यांना विनवू लागला. महाराज काहीही बोलले नाहीत. काही वेळाने तो नारायण नारायण असा जप करू लागला. लोकांनी दुपारी त्याला प्रसाद घेण्यासाठी बोलावले, परंतु कोणाचेही काहीही न ऐकता तो तिथेच उपाशी पोटी जप करीत बसला. तेव्हा महाराज त्याला म्हणाले, अरे माधवा, उपोषित राहून जे काही करत आहेस ते योग्य नाही. तारुण्यात परमेश्वराचे नामस्मरण केले नाहीस, आता म्हातारपणी नामस्मरण करणे म्हणजे प्राण देहाला सोडून जाण्याची वेळ आल्यावर वैद्यास बोलावण्यासारखे आहे, किंवा तारुण्यात ब्रह्मचर्य पाळून म्हातारपणी विवाह करण्यासारखे आहे. जे काही करायचं असेल ते योग्य वेळीच केले पाहिजे. वेळ गेल्यावर अशा तपाचरणाचा काहीही उपयोग होत नाही. घराला आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी विहीर खोदणे जसे निरर्थक आहे, तसा तुझा हा परमेश्वर प्राप्तीचा प्रयासही निरर्थक आहे. ज्या बायको पोरांसाठी तू जीवाचा आटापिटा केलास ते तुला एकटेच टाकून निघून गेले. तू त्यांनाच शाश्वत समजून त्यांचे पोषण करीत राहिलास आणि खऱ्या शाश्वत ईश्वरास मात्र विसरलास. तेव्हा तू जे जे कर्म केले आहेस त्याचे फळ तुला भोगावेच लागेल. ते भोगल्याशिवाय तुझी सुटका होऊ शकत नाही. म्हणून तू विवेकबुद्धी मनात आण आणि हा हट्टीपणा सोडून दे. महाराजांचे सांगणे त्याने ऐकले नाही आणि आपला हट्टही सोडला नाही. दुसऱ्या दिवशीही उपोषित राहून त्याने अखंड दिवस जप करण्यात घालवला. तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तिसरा दिवस उजाडला. त्याचा इरादा काही बदलला नाही. मध्यरात्र झाली. त्याच्या परीक्षेची वेळ आली होती. आसपास कोणीही नव्हते. सर्वजण झोपी गेले होते. काळोख पसरला. रातकिडे किरकिरत होते. सर्वत्र सामसूम झालेली. त्यामुळे रातकिड्याचा आवाज भयावह वाटत होता. एकाएकी महाराजांनी महारौद्र असे भयंकर रूप धारण केले. महाराजांचे हे भयानक रूप पाहून माधव घाबरला. भयभीत होऊन पळत सुटला आणि जीवाचा आकांत करीत ओरडू लागला. त्याचा आक्रोश ऐकून सर्वजण झोपेतून उठून त्याच्या भोवती जमा झाले. माधवास बोलणेही सुचत नव्हते. बोबडी वळली होती. शरीर घामाघूम झाले. अडखळत चाचरत तो त्यांना सांगू लागला. अवलियांचे रूप, उंच दिप्पाड शरीर, त्यांचे डोके आकाशाला टेकलेले आणि पाय जमिनीवर. महाराजांना असे रौद्र रूप धारण केलेले पाहून माझी घाबरगोंडी उडाली. जीव वाचवण्यासाठी ओरडत बाहेर पळालो. त्याचे बोलणे ऐकून लोकांना आश्चर्य वाटले. त्यांनी महाराजांच्या जवळ जाऊन बघितले तर त्यांना महाराज पूर्ववत ब्रह्मानंदी तल्लीन होऊन शांतपणे बसलेले दिसले. सर्वजण आपापल्या जागेवर जाऊन पहुडले. तेव्हा भयभीत झालेल्या माधवास महाराज म्हणाले, माधवा, हेच कार्य तुझे धीटपण. तू काळाचा भक्ष कसा होशील ह्याची चुणूक तुला दाखवली. तुला यमलोकात पळायला जागाही उरणार नाही ह्याची प्रचिती दाखवली. तुझी पुढची स्थिती कशी होईल ह्याचे प्रात्यक्षिक दाखवले. महाराजांचे हे बोलणे ऐकून माधव म्हणाला, महाराज, यमलोकाची गोष्टही काढू नका. माझे यमयातनांचे जीवन टाळा ही माझी आपणास एकच प्रार्थना आहे. यमलोकात मला जे दिसणार होते ते तुम्ही मला येथेच दाखवले आहे. तेव्हा आता ह्या लेकरास यमलोकी धाडू नका. माझ्या पातकांच्या राशी अगणित आहेत. मी जीवनात अनेक पापे केली, मात्र त्या पापांचा नाश करणे आपणासाठी अशक्य नाही. माझ्या पूर्वजन्मीचे जे काही सुकृत होते म्हणूनच मला आपले दर्शन घडले. ज्याला आपल्यासारख्या संत श्रेष्ठांचे दर्शन होते त्याला यमलोक नाही. आता उरलेले जीवन जगण्याची माझी इच्छा नाही. तेव्हा मला वैकुंठात धाडून द्या, एवढीच माझी आपल्या चरणांपाशी विनंती आहे. माधवाचे बोलणे ऐकून महाराजांनी स्मित हास्य केले आणि म्हणाले, माधवा, तुझे मरण जवळ आले आहे. तेव्हा श्रीमन्नारायण नारायण असे भजन कर. गाफील राहू नकोस. तुला अजूनही जगण्याची इच्छा असेल तर तुझ्या आयुष्याची मी वाढ करून देतो. हे ऐकून माधव म्हणाला, गुरुराया, मला आता आणखी आयुष्य नको. ही माया प्रपंचात मला पुन्हा गुंतवू नका. महाराजांनी तथास्तु म्हटले. तुझे मागितलेस ते मी तुला दिले. आता तुला पुन्हा जन्मास येणे उरले नाही असा आशीर्वाद दिला. महाराजांनी माधवावर कृपा केली आणि त्याच्या
जन्ममरणाच्या चक्रातून सोडवले, त्याच्या पापाचा नाश केला, त्याची जाणीव नेणीव मावळली, इहलोकीचे देहभान नाहीसे झाले. त्याला अशा अवस्थेत पाहून लोक म्हणू लागले की उपवासाने याचे डोके फिरले, हा वेडा झाला. परंतु महाराजांनी त्याला मोक्षदान दिले होते हे त्या लोकांना माहीत नव्हते. लवकरच महाराजांच्या सान्निध्यात त्यांनी इहलोक त्यागला. महाराजांनी त्याला ब्रह्मसाक्षात्कार करून दिला. महाराजांचा संसार करण्याला विरोध नाही, तर आसक्तीला विरोध आहे. संसाराची सुरुवात जशी आनंदाने केली जाते तसा त्याचा शेवटही सुखात आणि आनंदमयी करता आला पाहिजे. मात्र आपले तसे होत नाही. आपण संसार करू पाहतो सुखाने आणि जाऊन पडतो दुःखाच्या सागरात. आपण संसारात अडकून पडतो. त्यातून सही सलामत निघण्याची एकही वाट आपण शिल्लक ठेवत नाही. सुखरूप निघण्याच्या बचावाच्या सगळ्या वाटा आपण बंद करून टाकतो. त्यामुळे आपल्याला त्यातून निघता निघवत नाही. इथेच आपली गफलत होते. आपण आसक्तीने आणि अपेक्षेने संसार करतो. आपण उराशी सतत आशा अपेक्षा बाळगत असतो. आशा अपेक्षा आणि आसक्ती जेवढ्या दृढ असतील, खोल असतील, तेवढ्याच यातनाही कठीण आणि खोल असतात. मुळात संसार जर वाईट असता तर शास्त्राने त्याचा निषेध का नाही केला? वैदिक काळातील ऋषीमुनींनी संसाराचे गोडवे का गायले? जर तेही संसारी होते तर मग ते ब्रह्मसाक्षात्काराचे अधिकारी कसे बनले? ह्याचा विचार संसारी जीवाने केला पाहिजे. आपले काय आणि कुठे चुकते आहे ह्याचा पाठपुरावा करावयास पाहिजे. संसार हे ब्रह्मकार्य आहे. ब्रह्मास इच्छा झाली, एकोहम बहुश्याम, म्हणजे मी अनेक रूपाने नटावे, एकट्याचे अनेक व्हावे. हीच तर गृहस्थाश्रम संसार आणि प्रपंचाची मुख्य आधारशिला आहे. सगुण जड चेतनदृष्टी ह्या त्या निर्गुण निराकार ब्रह्माचा संसार आहे. मात्र आपण संसार करतो तो आपला म्हणून, आपला समजून. ईश्वराच्या या संसारावर आपण आपले अधिपत्य प्रस्थापित करू पाहतो, अधिकार गाजवतो. त्यामुळे संसार आपला दास बनत नाही, आपण संसाराचे दास बनतो. मग आपली अवस्था केविलवाणी होते. हे आपल्या उरफाट्या वागण्यामुळेच होते. तेच जर संसार ईश्वराचा आहे, सर्व त्याच्या इच्छेनुसार होत आहे, घडत आहे, अशी विवेकपूर्ण जाणीव जर मन आणि बुद्धीला करून दिली तर सुखास पारावार उरणार नाही. मात्र आपलं तसं होत नाही. आपण अधिपत्य गाजवतो तेही आसक्त होऊन, आशा अपेक्षा ठेवून. आपले अधिपत्य केवळ वरवरचे असते, कारण आत आसक्ती, सुखाची आशा आणि लोलुपता असते. संसार आपल्याला जसा नाचवतो तसे आपण नाचतो. आपल्याला त्यातच सुख वाटू लागते. आपण आसक्तीने आंधळे होतो आणि आपले काय चुकत आहे याची जाणीव नष्ट होते. आपण मायेच्या चक्रात अडकतो. मायेलाच सत्य मानतो, शाश्वत मानतो. ब्रह्माचा विसर पडतो. मग माया आणि ब्रह्म मिळून आपला खेळखंडोबा करतात, फजिती करतात. एकटेपणात परमसुख आहे. माणूस हे परमसुख अंतर्मुख होऊन शोधत नाही. त्या परमसुखाच्या शोधात बायको मुलांचा, सगळ्या सोयऱ्यांचा, मित्रमैत्रिणींचा गोतावळा निर्माण करीत राहतो. तरीही त्याला सुखाचा शोध कुठेही लागत नाही. कारण सुख मनात असते आणि तो बाहेर शोधत असतो. त्याने सुखाच्या शोधाची चुकीची पद्धत अवलंबलेली असते. तो उरफाटा वागतो आणि दुःख पदरात पाडून घेतो. या पद्धतीने मुक्त स्वभाव विसरून तो बद्ध होतो. स्वातंत्र्य हरवून बसतो. ब्रह्मपण हरवून बसतो. संसारात मुक्तपणाने जगता आले पाहिजे, कारण ब्रह्म नित्यमुक्त आहे. तो भाव संसारात जोपासला गेला पाहिजे. त्याचे संगोपन प्रेमपूर्वक केले गेले पाहिजे. आपण जीवनात आशेला पुजतो, भजतो, लग्न करतो ते आशेने, मुले जन्माला घालतो तीही आशेनेच. आपल्याला कोणतीही कृती आशेशिवाय करता येत नाही. आपण आपले संपूर्ण आयुष्य जर आशेच्या आधारे जगलो तर आशेशिवाय मरण तरी कसे येणार? मग मरतो तोही आशेनेच. मग मुक्तता कुठली? जगणं मरणं सगळं आशेने. आशा हे पुनरावृत्तीचे बीज आहे, मूळ आहे. त्यामुळे आशा आणि अपेक्षा सोडली पाहिजे. निरपेक्ष आशाविरहित जीवन जगता आलं पाहिजे. हीच तर शाश्वत जीवनाची प्रथम पायरी आहे. तेव्हा सुखाची नुसती आशा सोडून कर्म करता येणं महत्त्वाचं आहे. भोगात वाटणाऱ्या सुखांची यादी कमी कराव्यास पाहिजे. सुखाचा सोहळा करीती वेगळा, दुःखाची या डोळा अंधपण. भोगांचे सकळ पेरीती बरळ, पिकविती काळ आपलाची. विषयी आवड इंद्रियांचे लाड, निग्रह तो द्वाड वाटे वांझ. विषयांचे ध्यान, विषय भजन, विषय पूजन
करताती. नको हे वैभव भोगांचाची भाव, बरा हा भार्गव पायापाशी. आपण सुखाचे सोहळे करतो आणि दुःखाकडे डोळे झाक करतो. दुःख म्हणजे काय हे शोधण्याचा प्रयत्नही करत नाही. विषयांची आवड जोपासत इंद्रियांचे लाड पुरवतो. इंद्रिय निग्रहास वांझ समजतो. सतत विषयांचे ध्यान, विषयांचेच भजन आणि विषयांचेच पूजन करतो. हा भोगांचा भाव, भोगांचे हवेसे वाटणारे वैभव यापेक्षा श्री गजाननांच्या पायी खरे सुख आहे हे जाणावे. प्रपंचाचे दास न होता जो ह्या प्रपंचाचा मूलभूत आधार आहे त्या परमेश्वराचे दास होणे चांगले. मग दुःखाचे भय राहणार नाही. त्याला जे मान्य आहे तेच घडत आहे. माझे दुःख त्याला मान्य आहे, माझे सुख त्याला मान्य आहे, त्याचीच तशी इच्छा आहे. मग आपली इच्छा आणि शक्ती तिथे खर्च करून काहीही उपयोग नाही. कारण जे पदरी पडले ते भोगावयाचे लागते. मग ते आनंदाने भोगण्यातच पुरुषार्थ आहे. त्या दुःखास त्यागण्याचा, डावलण्याचा प्रयत्न करणे म्हणजे शौर्य नव्हे. कारण ते भोगण्याची असमर्थता, शक्तिहीनता, दौर्बल्य आपल्या इच्छा आणि प्रयत्नातून सारखे डोकवत असते. मन कधीकधी फुशारक्या मारेलही. मी या दुःखावर विजय मिळवला, पण तो त्याचा भ्रम असतो. कारण ते दुःख कोणत्या रूपाने समोर येऊन पुन्हा हल्ला करेल ह्याचा नेम नाही. जीवनातील सुखदुःखांकडे केवळ साक्षी भावाने बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण देह, मन आणि बुद्धीच्या पलीकडेच आहोत. जिथे देहाची, मनाची, बुद्धीची सर्व बंधने तुटून पडतात तेथे केवळ साक्षीभाव आहे ही विवेकबुद्धी निर्माण झाली पाहिजे. महाराजांनी माधवासमोर दुःख भोगांचे, यमयातनांचे प्रात्यक्षिक दाखवले. माधवाने ते बघितले आणि तो पळाला. इथे त्याची गफलत झाली. महाराज म्हणतात, इथे जरी तू पळालास, ओरडलास, तर यमलोकात तुला पळायला जागा नाही. तिथे ओरडण्याची आणि धडपडण्याची सोय नाही. म्हणून या कृतीतून महाराजांनी माधवास साक्षीभाव हीच शाश्वत जीवनाची दुसरी पायरी आहे असं सांगितलं. असा साक्षीभाव जर प्राप्त झाला तर जीवन संसारही शाश्वत होईल आणि त्याच्यापुढे काहीही अशाश्वत राहणार नाही. आपल्याला साक्षीभाव साधता येत नाही. कारण आपल्या जीवनात आपण गुंतागुंत निर्माण करीत असतो. अहंकाराला जन्मास घालतो आणि व्यापक दुःखात पडतो. आपण माणसे मरताना रोजच बघत असतो, पण आपल्याला त्यांचे फारसे दुःख होत नाही. कारण आपल्या गोतावळ्यामधील कोणी मेले की आपण कळवळतो. तेव्हा आपल्याला बघ्याची भूमिका वठवता येत नाही. हीच ती व्यक्तिगत व्यापकता. ही खरी व्यापकता नाही. तेव्हा व्यक्तिगततेचा अहंकार सोडून, वेगळेपणा सोडून ज्ञानपूर्ण निरहंकारी बनता आलं पाहिजे. ज्ञानाची परिपूर्णता आणि निरहंकारता म्हणजेच ब्रह्म होय. मग तेथे केवळ शुद्ध ज्ञान असले पाहिजे. दुःख नाही की यातना नाही, कुजबूज नाही की तक्रार नाही. ईश्वराच्या इच्छेने सर्व घडते आहे आणि आपण फक्त साक्षीदार आहोत. हाच तो साक्षीभाव होय. महाराज म्हणतात, वेळ गेल्यावर काहीही साधत नाही. साधनांचा उपयोगही होत नाही. तेव्हा कोणतेही कार्य वेळीच झाले पाहिजे. जे काही करायचे असेल ते वेळेवरच केले पाहिजे. मानवजन्म आपल्याला महत्भाग्याने प्राप्त झाला आहे, त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. पण तसे होत नाही. कारण आपल्याला वडीलजनांकडून परमार्थाविषयी चुकीची शिकवण मिळत आहे. ते सांगतात की तुझे वय धर्म करण्याचे नाही. अरे धर्म हा म्हातारपणी करावायचा असतो. जी चूक त्यांनी केलेली असते तीच चूक आपणही करावी अशी त्यांची अपेक्षा असते. आपण जीवनाचे सर्व पुरुषार्थ करतो. महाराजांनी पुरुषार्थांना साधन हा शब्द वापरला आहे. परंतु सर्वप्रथम सांगितलेला आहे जो धर्म या नावाने प्रसिद्ध आहे तोच पुरुषार्थ आयुष्याच्या शेवटी करतो. आपले जीवन धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 साधनांपैकी केवळ 2 पुरुषार्थांनी व्यापलेले असते. आपण क्रमाने जात नाही. त्यामुळे आपल्या अर्थात धर्म नाही, कामात धर्म नाही, मग मोक्ष तर दूरच. आपण धर्माशिवाय पैसा कमावतो. तो कोणत्या मार्गाने मिळवावा ह्याचे तारतम्य आपल्याला नसते. मग अशा पद्धतीने कमावलेला पैसा सुख, शांती आणि आरोग्य कसे देईल? आपल्याला प्रत्येक साधनात जर काळ, वेळ आणि धर्म नसेल तर कधीही साधणार नाही ह्याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. पुरुषार्थाच्या साधनांच्या क्रमाने जगता आले पाहिजे. त्यांचा क्रम कायम राखला गेला पाहिजे. त्यांचा ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न जर कसोशीने केला गेला तरच जगण्यास शाश्वत जीवनाचा अर्थ लाभेल यात शंका नाही. म्हणूनच महाराजांनी वेळ गेल्यावर साधनांचा उपयोग होत नाही असे सांगितले आहे. महाराज म्हणतात, ज्या कन्यापुत्रांसाठी तू जीवाचा आटापिटा केलास
ते शेवटी तुला सोडून गेले. शाश्वत ईश्वराचे भान न ठेवता तू अशाश्वताचे पूजन केलेस. तेव्हा ज्या कर्माचे फळ भोगणे तुला भाग आहे ते भोगल्याशिवाय तुझी सुटका नाही. महाराजांचा संसाराला आणि प्रपंचाला विरोध नाही. बायको मुलांविषयी त्यांना राग नाही. आपली संसार करण्याची पद्धत चुकीची आहे. शाश्वत आणि अशाश्वत यातील फरक आपल्याला समजत नाही किंवा तो समजूनही आपण अंमलात आणत नाही. आपण जो संसार आसक्तीने करतो तो विरक्तीने केला पाहिजे. आपण संसारासाठी नाही तर संसार आपल्यासाठी आहे. आपण आत्मस्वरूप आहोत. शरीर आत्मस्वरूप नाही. देहभाव असल्याने देह जे जे काही करीत ते आपल्यात त्याला जखडून ठेवते. आपण संसाराला आणि संसार आपल्याला इतके चिकटतो की मग त्यातूनच आपल्याला सुटता येत नाही. आपल्याला त्यातून सुखाचा स्वाद घ्यावासा वाटतो, परंतु संसाराचे तसे नाही. तो आपल्याला अखेर सोडून जातो आणि मग मात्र आपल्या वाट्याला माधवासारखी केविलवाणी स्थिती येते. जीवन नकोसे वाटते. तेव्हा संसाराने आपल्याला सोडण्याआधीच आपण संसाराला सोडले पाहिजे. असे करणे आपल्याला जमले तर हे जीवन शाश्वत ठरेल. जीवनात आनंद निर्माण होईल. अन्यथा दुःखास पारावर उरणार नाही. समर्थ सद्गुरूंनी शाश्वत जीवनाच्या ज्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत, जो संदेश दिला आहे, त्याचे अनुकरण प्रत्येकाने केले पाहिजे. संतांच्या जे मनी येतं ते पुरवी रमानाथ. बंकरलाल अगरवाल यांच्या घरी श्री गजानन महाराजांचे वास्तव्य असतानाचा हा प्रसंग. वसंत पंचमीच्या आदल्या दिवशी सर्व मंडळींच्या देखत महाराज म्हणाले, ब्राह्मण बोलवावेत, मंत्र म्हणावेत, त्यांना जेवू घालावे. वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्र जागर येथे करवा. वेदश्रवणे देवदेवा, आनंद होतो अतिशय. पन्हे पेढे बर्फी खवा, भिजल्या डाळीस मीठ लावा. एक रुपया तो द्यावा, घनपाठी ब्राह्मणाते. महाराजांचे बोलणे भक्तांना लगेचच समजले. जे भक्त शिष्य महाराजांच्या सतत सेवेत असत त्यांना म्हणण्याचा अर्थ लगेचच कळत असे. महाराजांची बोलण्याची तऱ्हा त्यांना माहीत होती. नवख्या माणसाला मात्र हे कळणे कठीणच. महाराजांची आज्ञा ऐकून भक्त म्हणाले, महाराज, आता वैदिक ब्राह्मण उरले नाहीत. आपल्या शेगावात तसे कोणीही नाही. आपण सांगाल तो खर्च करू, परंतु ब्राह्मण मिळणे हीच मुख्य अडचण आहे. आमचा यावर काही उपाय चालणार नाही. महाराज म्हणाले, त्यावरी करा उद्या तयारी. ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला. महाराजांचे बोलणे ऐकून सर्व भक्तांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महाराज म्हणाले, तुम्ही तयारी करा. श्रीहरी तुमच्या वसंत पूजेसाठी उद्या वैदिक ब्राह्मण पाठवून देईल. भक्तांनी वर्गणी जमा केली. काही अवधीत 100 रुपये जमा झाले. दुसरा दिवस म्हणजे 15 फेब्रुवारी 1880 वसंत पंचमी. भक्तांनी सर्व सामान आणले. चंदनाचे उठणे करून त्यात केशर आणि कापूर मिसळला. सर्व तयारी झाली. फक्त ब्राह्मणांचीच काय ती कमतरता होती. 2 प्रहरच्या समयाला ब्राह्मण आले शेगावला. जे पदक्रम जटेला जाणत होते विबुध हो. दुसऱ्या प्रहरी अचानक काही ब्राह्मण स्वतःहून शेगावात आले. सर्व भक्तांना आनंद झाला. संतांच्या जे मनात येते ते ईश्वर कसे पूर्ण करतो ह्याचा साक्षात अनुभव भक्तांना आला. जे आले तेही साधारण ब्राह्मण नसून वेदविद्या जाणणारे असे होते. समर्थांच्या वसंत पूजेला वेदविद्येत निपुण असणारे असे ब्राह्मण भगवंताने पाठवून दिले की प्रत्यक्ष देवच ब्राह्मणांचे रूप धरून आले आहेत. हे भक्तांना कसे बरे कळणार. वसंत पूजा अगदी ठरलेल्या वेळेप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने थाटात पार पडली. ब्राह्मणही आनंदून गेले. त्यांना दक्षिणा देण्यात आली. पूजा आटोपून लगेचच ही सर्व मंडळी निघून गेली. वर वर पाहता हा प्रसंग साधारण वाटतो, परंतु तसे नाही. थोडा सूक्ष्मपणे विचार केल्यास येथे महाराजांनी केलेली लीला जाणवते. कोण, कुठले ब्राह्मण ऐन वसंत पूजेसाठी शेगावात कसे आले, नंतर लगेचच पूजा संपल्यावर कुण्या गावी कुठे गेले, शेगावसारख्या आडगावी ते कशासाठी आले असावेत, हे प्रश्न मनाला उलगडत नाहीत. ही महाराजांची लीला महाराजच जाणवत. आपल्या बुद्धीला हे प्रश्न न उलगडण्यासारखे आहेत. बंकटलालाच्या घरी सुरू झालेला हा वसंत पंचमीचा कार्यक्रम पुढे बंकटलाल आपल्या घरी दरवर्षी साजरा करीत असे. अजूनही त्याचे वंशज हा कार्यक्रम साजरा करतात. श्री गजानन महाराजांनी कर्मकांड आणि ज्ञानकांड यामध्ये कधीही भेदभाव केला नाही. त्यांनी दोघांचेही महत्त्व वारंवार पटवून सांगितले आहे. ज्याची जशी श्रद्धा प्रवृत्ती आहे त्याचप्रमाणे तोच मार्ग पूरक आहे असे स्पष्ट कथन त्यांनी केले आहे. आज वेदांती कर्मकांडास तुच्छ मानतात आणि कर्मकांडी वेदांत्यांना तुच्छ मानतात. मात्र महाराजांची मानसिकता, श्रद्धा, भक्ती आणि प्रवृत्ती
तसे प्रत्येकाला पूरक असलेले धर्मसिद्धांत प्रत्येकाच्या आत्मिक विकासास पूरक ठरतील यावर जास्त भर दिला आहे. याची जशी श्रद्धा भक्ती असेल तसा त्याला भगवंत प्राप्त होईल. स्वतःसाठी जे सत्य आणि पूरक आहे तेच दुसऱ्यासाठी असेल किंवा होईल असे नाही. येथे मानसिकता महत्त्वाची आहे. एखाद्या मूर्तीपूजकाला जर ब्रह्मज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यातून फायदा होईलच असं नाही. श्रद्धा अतिशय महत्त्वाची आहे, फक्त ती आंधळी नसावी. ज्ञान आणि भक्ती हे एकमेकांना पूरक आहेत. महाराजांनी वैदिक अग्निहोत्र यासही तेवढेच महत्त्व दिले आहे. अग्निपूजा, सूर्योपासना, योग, कर्म इत्यादी सर्व मार्गाने जे इष्ट ते प्राप्त होते असे प्रतिपादित केले आहे. महाराजांचा निसर्ग धर्माचे पालन करण्यावर भर आहे. निसर्गाला आपल्या जीवनातून वगळता येणे शक्य नाही. हे निसर्गचक्र आपल्या जीवनात अतिशय महत्त्वाचे ठरते. त्याचा परिणाम माणसाच्या जीवनमानावरच नव्हे तर सृष्टीतील प्रत्येक प्राणीमात्रांवर होतो हे अधिक स्पष्ट करण्याचे कारण नाही, कारण प्रत्येकाचाच तसा अनुभव असतो. वसंत हा 6 ऋतूंपैकी एक ऋतू. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर असा त्यांचा क्रम आहे. वर्षारंभाचा चैत्र महिना उजाडला की वसंत ऋतूची चाहूल लागते. ऋतू हा शब्द ऋत या शब्दापासून आला आहे. ऋत म्हणजे गती, त्यातून गतिमानता, विश्वव्यवस्था असे अनेक अर्थ काढता येतात. सृष्टीची प्रगती एका विशिष्ट मार्गानेच होत असते. या प्रगतीच्या मार्गाचे अनुसरण करणे म्हणजेच वैदिक देवतांचे कर्म, धर्म आणि व्रतपालन करणे होय. त्यामुळे ऋग्वेदात धृत व्रत असे म्हटले आहे. ऋत म्हणजे विश्वाचे परिवर्तनीय सूक्ष्म तत्व. ऋतू हे सूर्य आणि चंद्र यांच्या परिचलनामुळे घडून येतात. या दोघांमुळेच ऋतूमध्ये बदल घडून येतात. पूर्वापरचरतो माय येतौ शिशु क्रीडंतो पर्यातो अध्वरम विश्वात्मन्यो भुवनाभिचेष्टे ऋतुरन्यो विद्धज्जायते पुनः. ऋग्वेदातील ही ऋचा आहे. सूर्य आणि चंद्र हे 2 शिशु आहेत. यापैकी सूर्य हा भुवनाला प्रकाशित करतो तर चंद्र हा ऋतू निर्मिती करतो. हे चंद्र सूर्याचे खेळ आहेत असे ऋग्वेदाने त्यांचे वर्णन केले आहे. ऋतूंमध्ये वसंताला सर्वात महत्त्वाचा मान आहे. चैत्र, वैशाख, मधु, माधव म्हणजे वसंत. गीतेमध्येही श्रीकृष्ण प्रभूंनी वसंताला मानाचे स्थान दिलेले आहे. ऋतूला कुसुमाकरहा असे त्याचे वर्णन केले आहे. ऋग्वेदातही त्याचे महत्त्व दर्शविलेले आहे. ह्याच वसंत ऋतूला श्री गजानन महाराजांनी महत्त्वाचे स्थान दिले आहे. त्याचे माध्यम त्यांनी जनमानसास वसंत पूजेद्वारे दाखवून दिले आहे. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय.